अथांग त्याग आणि संघर्षाची मूर्ती माता रमाई. माता रमाईचा आज स्मृतिदिन. बाबासाहेबांना घडवलं असं स्वतः बाबासाहेब म्हणतात. कारण रमाई माझी सावली होती, रामू माझी सावली होती आणि त्या रमाईमुळे मी घडलो. एक वेळ गंगाधर नावाचा मुलगा त्यांचा आजारी पडला. रमाईला वाटलं की बाबासाहेबांना कळवावं, कारण त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की उपचारासाठी पैसे खूप लागतील आणि लवकरात लवकर उपचार करावे लागतील. तेव्हा रमाईने बाबासाहेबांना पत्र पाठवलं. 8 दिवसानंतर ते पत्र बाबासाहेबांकडे पोहोचले. तिकडूनही उत्तर असं झालं की रामू, मी पैसे पाठवू शकत नाही. कसं बसं मी लवकरात लवकर माझं शिक्षण पूर्ण करून मी परत भारतात येईन. केवळ उपचाराअभावी रमेश, हिंदू, राजरत्न आणि गंगाधर अशी 4 अपत्ये बाबासाहेबांची केवळ उपचाराअभावी गमावली. किती मोठं दुःख असेल की आपल्या समोर आपल्या लेकराचं जाणं, पण हे सगळं रमाईने सोसलं, हे सगळं बाबासाहेबांनी सोसलं. म्हणून आज चळवळीची एकीकडे धुरा सांभाळताना, कुटुंब एकीकडे सांभाळताना, बाबासाहेबांची सहचर्य म्हणून वावरताना आणि झालेलं आजारपण, या आजारपणातच मुंबईला राजगृह या ठिकाणी 27 मे 1935 माता रमाईचा निधन झालं. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माता रमाईला अर्पण केला. तो ग्रंथ अर्पण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला संकटात आणि माझ्या विवंचनात साथ देण्याच्या अचल ध्येयाने माझ्या रामूची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आणि ती अर्पण पत्रिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते पुस्तक माता रमाईला अर्पण केलं.